तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला आज मी सांगणार तुम्हाला बऱ्याचशा जणांच्या लोकांच्या मनात डाऊट होते आणि बऱ्याचशा जणांनी कमेंट सुद्धा केलते की एखादं वायफाय असतं. बऱ्याचशा वेळा काय होतं की जसं की तुम्ही एखाद्या मित्राचं घेतला असतं किंवा कुठे बाहेर तुम्ही शॉपमध्ये गेला असेल तर त्यांचं एखाद्या वेळेस जे की वायफाय असतं ते तुम्ही जर समजा घेतला असेल, म्हणजे की त्यांनी जर स्वतः कनेक्ट करून जर तुम्हाला दिला असेल आणि तुम्हाला जर त्याचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही एकाच मिनिटाच्या तो पासवर्ड माहित करून घेऊ शकता. कारण की इझी गोष्टी असतात आणि सिंपल एक ट्रिक आहे आणि याच्यासाठी कोणतीही ऍप डाउनलोड करायची गरज नाही किंवा कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर जाण्याची सुद्धा गरज नाही. महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो की असं जर वायफायचा पासवर्ड जर माहिती करायचं म्हटलं तर ते शक्य नाही, पण हे तुम्ही करू शकता. कारण की सगळ्यात पहिले तुम्हाला या दोन गोष्टी महत्त्वाच्या एक लक्षात ठेवायच्या. पहिली तर गोष्ट आहे, ज्या व्यक्तीस तुम्ही वायफाय घेणार आहे, ज्या व्यक्ती समजा ज्या व्यक्तीचा हॉटस्पॉट असेल त्यात नेट तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या डिव्हाइसला सगळ्यात पहिले तर तुम्हाला एकदा ना एकदा कधी ना कधी ते डिव्हाइस कनेक्ट करावं लागणार आहे. जसं की एखाद्या वेळी सुद्धा आपला मित्र असेल किंवा एखादा दुकानदार तो पासवर्ड सांगत नाही, तो कनेक्ट करून देतो, पण तो पासवर्ड जर तुम्हाला सांगत नसेल तर तुम्ही इझिली ते पासवर्ड त्या डिव्हाइसचा माहिती करून घेऊ शकता. जर तुम्ही असं जर रँडमली केला एखाद्या व्यक्तीचा पासवर्ड जे काय समजा एखाद्या व्यक्तीचं वायफाय चालू आहे आणि त्याला पासवर्ड आहे आणि तो जर माहिती करायचा असेल तर ते माहिती होऊ शकत नाही. पण तुम्ही त्या डिव्हाइसला जर कधी ना कधी कनेक्ट झाला असेल तर तुम्ही इथे इझिली ती माहिती करून घेऊ शकता. नंतर समजा त्या डिव्हाइसला एखादं समजा जसं की आता माझं एखादं मी हॉटस्पॉट एखाद्या व्यक्तीला दिलाय, पण मी स्वतः ते त्याला कनेक्ट करून दिलाय आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला पासवर्ड माझा माहित नाही तरी सुद्धा तू माहिती करून घेऊ शकता. संपूर्ण प्रोसेस सांगतो, त्यासाठी डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय. सगळ्यात पहिली तुम्हाला सांगतो ही ट्रिक कशी वर्क होते. सगळ्यात पहिली मेन गोष्ट, ही ट्रिक जेव्हाच वर्क होणार ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या डिव्हाइसला तुम्ही कनेक्ट असाल त्याच वेळी ती ट्रिक आहे ती वर्क होणार आहे, अन्यथा ती ट्रिक आहे ती वर्क होत नाही. कारण का तुम्हाला मी सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने प्रोसेस काम करतं ते सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर काय करायचं, तुम्ही समजा एखाद्या वायफायला कनेक्ट असाल, जसं की रँडमली आता मी सध्या नाही पण तुम्हाला सांगतो जसं की आता वायफायला मी एखाद्या कनेक्ट आहे त्यावेळेस काय करायचं, वायफायवर तुम्ही प्रेस करता, प्रेस केल्यानंतर इथं वायफाय असेल ते मी ऑन करून घेतो. ओके, वायफाय आता मी ऑन केलं आहे. त्यानंतर कसं असतं की इथे तुम्हाला डिव्हाइस दिसतो, ज्या व्यक्तीला तुम्ही कनेक्ट आहात त्या व्यक्तीचा डिव्हाइस दिसल्यानंतर काय करणार, तुम्ही त्यावर क्लिक करता. क्लिक केल्यानंतर फक्त काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीने समजा एखादा व्यक्ती काय करतो की पासवर्ड तुम्हाला सांगितलं, तो म्हणतो मी कनेक्ट करून देतो पण मी पासवर्ड आहे तो सांगणार नाही. त्यावेळेस काय करायचं, फक्त त्या व्यक्तीला माझा ठीक आहे बाबा तू मला पासवर्डचं सांगू नको पण फक्त मला कनेक्ट करून दे. एकदा कनेक्ट केलं, कनेक्ट केल्यानंतर इथे समजा कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे नाव दिसतं, त्यानंतर फक्त त्या वायफायवर प्रेस करायचा आणि त्यानंतर फक्त ती जी की आता समजा एखाद्या वेळी व्हिओचा फोन असेल, सॅमसंगचा असेल किंवा जिओचं राउटर असेल तर समजा इथे तुम्हाला नाव पडतं जिओ, समजा एखाद्या वेळी व्हिओ सॅमसंग, फक्त काय करायचं तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. क्लिक केल्यानंतर जसं की आता बघू मी गॅलरीत तुम्हाला इथे एक्झाम्पलसाठी सांगतो तशा पद्धती क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला ते त्याचा कीवर्ड असतो, तुम्हाला माहिती असेल बरेचसे, जसं की आता मी रेडमीच्या फोनला कनेक्ट केलाय तर त्याचा मी कीवर्ड डाउनलोड केला, तिथे तुम्हाला शेअरचा ऑप्शन भेटेल, शेअर क्लिक केल्यानंतर तिथे कीवर्ड दिसतो किंवा डायरेक्ट तुम्हाला खाली येते कीवर्डचा ऑप्शन भेटेल, तिथून काय करू शकता जे की कीवर्ड कोडचं एक तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा सगळ्यात पहिले, तर दुसरी गोष्ट आहे त्याला सेव्ह सुद्धा इथे तुम्ही इथून खाली करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात, इथे बघू शेअरचा इथे सेव्हचा. त्या व्यक्तीला समजणार सुद्धा नाही की तुम्हाला कसा पासवर्ड माहित झाला. काय करायचं आहे, फक्त ज्या व्यक्तीच्या डिव्हाइसला तुम्ही कनेक्ट झालाय त्याचा फक्त कीवर्ड कोड आहे तो तुम्हाला फक्त डाउनलोड किंवा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता. एकदम सिंपल आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर काय करायचं, स्क्रीनशॉट तुम्हाला कळलं, त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ओके, इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर लक्ष द्या, कारण की इथेच महत्त्वाच्या टिप्स आहेत, कारण की बरेचसे लोक इथूनच व्हिडिओ स्किप करतील, त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड समजणार. त्यानंतर फक्त काय करायचं, तुम्हाला क्रोम ब्राउझर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर काय करायचं, क्रोम ब्राउझरच्या इथे बघू शकता माईकच्या मोर लेन्सचा तुम्हाला एक नवीन ऑप्शन भेटतो तुम्हाला, किंवा गुगल लेन्स प्ले स्टोअर तुम्ही डाउनलोड केला असेल त्यात सुद्धा करू शकता, पण एकदम सिंपल आहे, क्रोममध्ये लेन्सचा ऑप्शन भेटतो, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. ओके, याच्यावर क्लिक केल्यानंतर जे स्क्रीनशॉट असेल ते तुम्हाला फक्त इथे अशा पद्धतीनं अपलोड करायचा. ओके, ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट अपलोड करता त्यानंतर हे स्कॅन होणार आहे. ओके, जी की कीवर्ड कोड असतो तो थोडासा मी ब्लर केला आहे पण तो स्कॅन होणार आहे. ओके, स्कॅन झाल्यानंतर बघू शकता येथे जी की आहे नेटवर्क नेम के रेडमी, बघू शकता अशा पद्धतीने जी नेटवर्कचं नाव पडलं आहे, त्यानंतर जी की नेटवर्क टायपिंग जी की खाली पडलं आहे आणि पासवर्ड बघू शकता, जो की पासवर्ड त्या व्यक्तीने कोणता ठेवलेला आहे तो तुम्हाला इथे पासवर्ड दिसलेला आहे. नंतर जर त्या व्यक्तीने जे की हॉटस्पॉट जर चालू ठेवलं आणि तो म्हणला तुम्हाला कनेक्ट करून देणार नाही असं जर म्हणला आणि तुम्ही जर त्याच्या आधी जर कनेक्ट झाला असेल तर सगळ्यात पहिले तर हा पासवर्ड टाकून तुम्ही इझिली ती कनेक्ट होऊ शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड आहे ते माहिती करून घेऊ शकता. आता मेन गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके, इथं आता आपण झालं पासवर्ड तुम्हाला दिसत असेल. ओके, मेन गोष्ट असते ती तुम्हाला सांगतो, जसं की आता बघू शकता इथे आपलं जे की स्क्रीनशॉट होतो. ओके, पहिली तर गोष्ट तुम्हाला एक सांगतो, जर ते कोणत्याही तुम्ही डिव्हाइसला याच्या आधी कधी कनेक्ट नसाल तर तुम्ही त्याचा इथे पासवर्ड माहिती करून घेऊ शकत नाही.
कारण की कोणती थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करा किंवा कोणत्याही वेबसाईटवर जा, वेबसाईटवर जर गेला किंवा थर्ड पार्टी ॲप डाउनलोड केले तर महत्त्वाचा जी आहे तुमचा फोन हॅक होऊ शकतो, तुमचा डाटा बाहेर लीक होऊ शकतो आणि ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण की ह्या टॉपिकवर मी व्हिडिओ वेगळा आणणार आहे. कारण की बऱ्याचशा जणांना माहिती असेल आता इंस्टाग्रामवर काय चाललंय काय नाही सगळे ॲक्टिव्ह असतात. ह्या टॉपिकवर मी सेपरेट व्हिडिओ बनणार कारण की इम्पॉर्टंट व्हिडिओ, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आता सध्या तुम्हाला सांगतो डार्क वेब बऱ्याच जणांना माहिती असेल वेबसाईट आहे, मी पूर्ण सांगू शकत नाही. याच्यावर एका व्यक्तीचे व्हिडिओज प्रायव्हेट जे काही होते ते लीक झालेत, कशा पद्धतीतून झालेत काय त्याच्यावर मी डिटेल्समध्ये तो व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यामुळे मी एक गोष्ट सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे ते या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करत असतो. सगळ्या गोष्टी असतात ते मी एक्सप्लेन करून सांगतो आणि सगळं काय असेल ते एकदम रिअलिस्टिक, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी बऱ्याचशाच जणांना माहिती नसतात. कशाबद्दल डार्क वेब म्हणजे काय, कशा पद्धतीने तुमचे जे काही व्हिडिओज फोटो सेफ आहेत का नाही, ह्या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत ह्या मी जी काय नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहेत. म्हणून सांगतो थर्ड पार्टी वेबसाईट किंवा थर्ड पार्टी कोणत्या लिंक्सवर क्लिक करताना 10 वेळा विचार करा. कारण की तुमचा जे की मोबाईलमध्ये फोटोज व्हिडिओज हे सेफ नाही आहेत आता सध्या, कारण की मार्केटमध्ये AI आलेलं आहे. हे व्हिडिओ वेगळा आहे कारण की हे मी का सांगितलं की बरेचसेच लोक काय करतात की एखाद्या वायफायच्या डिव्हाइसला कनेक्ट होण्यासाठी काय करतात की एखादी वेबसाईट डाउनलोड करा, थर्ड पार्टी किंवा कोणतीही दुसरी ॲप डाउनलोड करा, हे घोटाळे करतात आणि हे सर्वात मोठी चूक असतात. बरेचसेच लोक म्हणतात आम्ही अनइन्स्टॉल केले, पण महत्त्वाची गोष्ट असते ती ॲप असते वेबसाईट असते संपूर्ण परमिशन मागते, संपूर्ण तुम्ही परमिशन अलाव करून देतात आणि यानंतरच मोठा प्रॉब्लेम येतो. ओके, ह्याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनणार, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भले तुम्ही तो व्हिडिओ आहे तो पूर्ण पास सबस्क्राईब न करता पण व्हिडिओ आहे तो उद्या येणार आहे. तर चला, तुम्हाला आज समजलं असेल कशा पद्धतीतून तुम्ही ती कोणत्याही डिव्हाइसचा पासवर्ड असेल तो कशा पद्धतीतून माहिती करून घेऊ शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.